प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी नागपूर मार्फत मी स्वप्नील कांबळे तुमचं स्वागत करतो आहे। आणि आपला जो विषय सुरू आहे MPSC राज्यसेवेकरिता तो विषय आहे मॉडर्न हिस्ट्री। मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण सुरुवातीला आता जो टॉपिक सुरू आहे तो आहे बंगालचे गव्हर्नर। सो सुरुवातीला आपण बंगालचे गव्हर्नर बघितले, बंगालचे गव्हर्नर लक्षात ठेवा। मग त्याच्यानंतर आपण बघतो आहे बंगालचे गव्हर्नर जनरल हे बघतो आहे आपण। मग त्याच्यानंतर आपण बघणार आहोत भारताचे गव्हर्नर जनरल आणि मग त्याच्यानंतर आपण बघणार आहोत भारताचे व्हाईसरॉय। मग त्याच्यानंतर काय होतं, जेव्हा भारताला स्वतंत्र भेटून जातं, स्वतंत्र कधी भेटतं मित्रांनो? स्वतंत्र कधी भेटतं? येस, 15 ऑगस्ट। लक्षात ठेवा 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारीची जी कालावधी आहे 1950 ही जी कालावधी आहे ना मित्रांनो, ह्या कालावधीला आपण असं म्हणतो की ह्या कालावधीमध्ये भारत एक कॉमनवेल्थ देश होता, कॉमनवेल्थ देश, ठीक आहे। आणि या कालावधीमध्ये भारतात ना राष्ट्रपती आहे ना कोणी आहे, तर त्या कालावधीमध्ये हे जे सर्वात मोठं पद आहे ते आहे गव्हर्नर जनरल। तर हा जो आहे हा भारताचा गव्हर्नर राहणार आहे, भारताचा गव्हर्नर जनरल आहे। पण इथे कोणता शब्द लागेल? स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल। आणि मग अशा पद्धतीने 26 जानेवारीला भारतामध्ये काय शासन चालू होते? राष्ट्रपती म्हणजे पद येऊन जातं। भारत हा जो आहे गणतंत्र बनतो, ठीक आहे। सो हे आपण बघतोय। तर आतापर्यंत आपण मागच्या क्लासेसमध्ये बंगालचे गव्हर्नर बघितले होते, लॉर्ड क्लाइव्ह पासून स्टार्ट केलं होतं आपण। मग बंगालचे गव्हर्नर जनरल आपलं चालू होतं। तर आता आपण बंगालच्या गव्हर्नर जनरल मध्ये आहोत आणि बंगालच्या गव्हर्नर जनरल मध्ये लास्ट क्लासमध्ये आपण मार्कस ऑफ हॅस्टिंग्स नावाचा जे बंगालचा जो गव्हर्नर जनरल आहे त्याला आपण कंप्लीट केलं होतं। आता आपण पुढची प्रक्रिया बघूया, ठीक आहे। चलो सो आता पुढचा जो भारताचा गव्हर्नर बंगालचा जो गव्हर्नर आहे त्याचं नाव आहे जॉन ॲडम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। यांची जी कालावधी आहे ती आहे 1823, 9 जानेवारी 1823 ते 1 ऑगस्ट 1823। हे खूप कमी कालावधीसाठी आहे आणि हे अस्थायी जे आहे बंगालचे गव्हर्नर जनरल आहेत, ठीक आहे। बंगालचे गव्हर्नर जनरल आहेत हे लक्षात ठेवायचं तुम्हाला। अस्थायी काही काळासाठी आलेले आहे जॉन ॲडम। असं खूप काही गोष्टी यांच्या काळात नाही म्हणजे घडलेल्या आहेत। फक्त तुम्हाला जॉन ॲडम हे नाव लक्षात ठेवायचं आहे की जे आहे मार्कस ऑफ हॅस्टिंग्स नंतर जॉन ॲडम झालेले आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लॉर्ड विलियम ॲमहर्स्ट लक्षात ठेवायचं आहे। लॉर्ड विलियम ॲमहर्स्ट लक्षात ठेवायचं। लॉर्ड विलियम ॲमहर्स्ट ची जी कालावधी आहे ती आहे 1823 ते लक्षात ठेवायचं आहे 1828। यांच्या कालावधीमध्ये 1824 ते 26च्या कालावधीमध्ये यांच्या कालावधीमध्ये अँग्लो बर्मा युद्ध होतं। अँग्लो बर्मा युद्ध यांच्या कालावधीत। बर्मा म्हणजे लक्षात आहे ना तुम्हाला? बर्मा म्हणजे हे जुनं नाव आहे। बर्मा म्हणजे ब्रह्मदेश लक्षात ठेवा। आणि ब्रह्मदेश म्हणजे आजचा काय आहे? म्यानमार है ना। म्यानमारची कॅपिटल कोणाला माहिती आहे? चला सांगा कमेंट मध्ये मला। म्यानमारची कॅपिटल कोणाला माहिती आहे? 1824 ते 26 अँग्लो बर्मा युद्ध झालेलं आहे। कोणाच्या कालावधीमध्ये झालेलं आहे? विलियम ॲमहर्स्ट यांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे। नंतर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला 1824 ला बॅराकपूरच्या सैनिकांनी बॅराकपूरच्या शिपाई या शिपाईंनी जे आहे विद्रोह केलेला आहे। शिपाई याच्या पहिले मी तुम्हाला वेल्लूरचा विद्रोह सांगितला होता, ठीक आहे। आता मी तुम्हाला बॅराकपूरचा शिपाई विद्रोह सांगतोय।
बघा छोटे मोठे विद्रोह झालेले आहेत. 1857च्या पहिले पण काही विद्रोह झालेले आहेत. त्याच्यापैकी एक बघा बॅरकपूर शिपाई विद्रोह, ठीक आहे, 1824ला. आणि हे कोणाच्या काळामध्ये? लॉर्ड विल्यम ॲमहर्स्ट यांच्या काळामध्ये आपण बघून राहिलो आहे, ठीक आहे. तर हे काही गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ॲमहर्स्टची कालावधीमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ॲमहर्स्ट नंतर जे येतात ते आहेत लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक येतात. आता लॉर्ड विल्यम बेंटिक बद्दल तुम्हाला समजून घ्यायचं आहे. इम्पॉर्टंट आहे लॉर्ड विल्यम बेंटिक, ठीक आहे. लॉर्ड विल्यम बेंटिकचा जो कालावधी आहे तो लक्षात ठेवायचा आहे 1828 ते 1833. 1828 ते 1833. परंतु 1828 ते 1833च्या कालावधीमध्ये ते जे आहेत ते बंगालचे गव्हर्नर जनरल आहेत. ते बंगालचे गव्हर्नर जनरल आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. परंतु मग काय होतं 1833ला काय होतं? 1833ला चार्टर ऍक्ट पारित होतो. 1833ला चार्टर ऍक्ट पारित होतं. चार्टर ऍक्ट पारित झाल्यानंतर चार्टर ऍक्ट सगळ्यांना ऐकायला येत आहे ना? हा बरोबर, व्हेरी गुड. सो चार्टर ऍक्ट पारित झाल्यानंतर 1833चा चार्टर ऍक्ट पारित झाल्यानंतर हे जे बंगालचं गव्हर्नर पद आहे मित्रांनो, हा बंगालचा गव्हर्नर काय होऊन जातो? हा बनून जातो भारताचा गव्हर्नर जनरल. भारताचा गव्हर्नर जनरल बनतो. बोलण्याचा अर्थ काय आहे? बोलण्याचा अर्थ हा आहे की शेवटचा बंगालचा गव्हर्नर आहे, जो शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल आहे तो आहे विल्यम बेंटिक. त्याच्यानंतर तोच विल्यम बेंटिक भारताचा पहिला जो आहे गव्हर्नर जनरल आहे, ठीक आहे. बघा परत एक वेळा कन्फ्युजन दूर करतो आहे, ठीक आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या कालावधीमध्ये चार्टर ऍक्ट पारित झाला 1833चा. चार्टर ऍक्ट एकंदरीत बघून घ्या, 4 चार्टर ऍक्ट आहेत. चार्टर ऍक्ट 1833चा पारित झाला. त्या चार्टर ऍक्टच्या अनुसार बंगालचं गव्हर्नर जनरल पद रद्द करण्यात येत आहे आणि त्या बंगालच्या गव्हर्नर जनरलला आता भारताचा गव्हर्नर जनरल म्हणण्यात येणार. बंगालचा गव्हर्नर जनरल मग शेवटचा कोण झाला? शेवटचा झाला विल्यम बेंटिक झाला. आणि हाच विल्यम बेंटिक भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पण झाला. कारण यालाच आता हा बंगालचा होता तर यालाच चेंज करून काय करून टाकलं? भारताचं गव्हर्नर जनरल केलं. तर असं का बरं? असं बंगालचं गव्हर्नर जनरल नाव का बरं चेंज केलं आणि त्याला आपण का बरं भारताचं गव्हर्नर जनरल केलं? त्याचं कारण हे आहे की आता इंग्रजांनी त्या कालावधीपर्यंत 1833 पर्यंत इंग्रजांनी पूर्ण भारतच विजय केलेलं होतं. पूर्ण भारतावरच विजय येऊन राहिला आहे. सगळीकडे ब्रह्मदेश पासून ईशान्य वायव्य सगळीकडेच पूर्ण भारतामध्येच त्यांचा कब्जा झालेला आहे. म्हणून आता बंगालचा गव्हर्नर शब्द वापरून काही अर्थ नाही. त्याच्यापेक्षा आता आपण पूर्ण भारतच काबीज केलेला आहे, तर त्याच्यापेक्षा आपण बंगालच्या जागेवर आता भारताचा गव्हर्नर जनरल शब्द वापरूया. म्हणून भारताचा जो गव्हर्नर जनरल आहे तो कोण आहे? पहिला भारताचा गव्हर्नर जनरल आहे विल्यम बेंटिक. तर यांच्याबद्दल आपण बघूया, ठीक आहे. ओके, विल्यम बेंटिक कडे जाऊया आपण. विल्यम बेंटिक कालावधी लक्षात ठेवायची आहे विल्यम बेंटिकची. 1828 ते 1835 ही कालावधी. 1828 ते 1835 कालावधी, ठीक आहे. परंतु 1828 ते 1833चा काळ शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल. ओके. त्याच्यानंतर 1833 चार्टर ऍक्ट पारित. चार्टर ऍक्ट यांच्या 1833चा चार्टर ऍक्ट पारित. त्याच्यानंतर 1833चा चार्टर ऍक्ट पारित झाल्यानंतर हाच भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. काय काय लक्षात ठेवायचं आहे? यांच्या काळात कोणत्याच प्रकारचे युद्ध झाले नाही, म्हणून यांचा काळ कोणता काळ म्हणून प्रसिद्ध आहे? शांती काळ म्हणून प्रसिद्ध आहे. इनफॅक्ट
याच कालावधीमध्ये समाज सुधारणा झाल्या. 1828 ला सतीवर कायदा यांनी बनवला, सती कायदा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे, 1833 शांतीचा काळ बरोबर 1829 झाला. ठीक आहे, 1829. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यांच्या काळामध्ये शिशुवधला पण थांबवण्यात आलं. यांच्याच कालावधीमध्ये शिशुवध, नरबळी प्रथा ह्या सगळ्या प्रथांवर जो आहे बंदी लावण्याचा प्रयत्न यांनी कुठे केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यांच्या कालावधीमध्ये मॅकोले, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरेचसे लोक मॅकोलेला शिव्या मारतात, पण लक्षात ठेवा मॅकोलेमुळेच जे आहे शिक्षण आज या लेवलवर पोहोचलेलं आहे. मॅकोलेचा सिद्धांत जो आहे, म्हणजे ऍक्च्युली मॅकोले 1836 मध्ये रिलीज होते, पण यानेच चर्चा केली होती. मॅकोले असं काही पुस्तकांमध्ये लिहिलेलं, भारताचा पहिला शिक्षण मंत्री पण लिहिलेला आहे याला. तर हा जो मॅकोले आहे, या मॅकोलेचा शिक्षणचा जो सिद्धांत आहे हा प्रसिद्ध झालेला आहे. शिक्षण सिद्धांत प्रसिद्ध झालेला आहे. नो डाऊट यांच्या प्रयत्नामुळे झालेला आहे, लक्षात ठेवा. नो डाऊट याच्यामध्ये जे आहे मॅकोले नक्कीच वाचा. मॅकोलेबद्दल सगळं काय मॅकोले, वुड्स डिस्पॅच, हंटर कमिशन, ह्या शिक्षणावरती जे डेव्हलपमेंट्स आहेत, जे झालेले आहेत, एज्युकेशनवरचे डेव्हलपमेंट्स आहेत, ते इथून सुरुवात होतात. तर हे मॅकोलेचं हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. शिक्षण सिद्धांत प्रसिद्ध झालं, तर हे सर्व जे आहे हे यांच्या काळात झालेलं आहे. ठीक आहे. सो यांनी ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्नल स्लीमनची नियुक्ती केली होती. कर्नल स्लीमन. ठीक आहे. ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्नल कर्नल स्लीमनची नियुक्ती केली होती. कर्नल स्लीमन ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी. ठीक आहे. कर्नल स्लीमनची नियुक्ती केली होती. तर दिस इज ऑल अबाउट लॉर्ड विलियम बेंटिक. ठीक आहे. तर हे विलियम बेंटिकच्या बद्दल माहिती आहे. याच्यात काही डाऊट्स असेल तुम्ही विचारू शकता. खाली लिहिलेलं दिसत नाही आहे, आता दिसत आहे? बाकी सर्वांना दिसत आहे का? बाकी सगळ्यांना दिसत आहे मित्रांनो? बरं. सो इथपर्यंत डाऊट्स क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा बंगालचा गव्हर्नर आणि मग शेवटचा भारताचा पहिला गव्हर्नर, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे, पूर्ण तुम्हाला व्यवस्थित आली पाहिजे. अधिक तुम्ही जितकी माहिती जोडाल तेवढंच चांगलं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनाने. ठीक आहे. चला, विलियम बेंटिककडून आता जाऊया आपण चार्ल्स मेटकाफकडे जाऊया. हो, मॅकोलेबद्दल तुम्ही वाचा, सांगितलं मी तुम्हाला. मॅकोले भरपूर माहिती काढा मॅकोलेबद्दल. शिक्षणाचा इतिहासच इथूनच स्टार्ट होतो, मॅकोलेपासूनच स्टार्ट होतो. ठीक आहे. नाही तर आपल्याकडे गुरुकुल प्रणाली होती त्याच्या पहिले. ठीक आहे. यांनी येऊन ते सगळं बंदच केलं. यांच्यामुळे पाश्चिमात्य शिक्षण आलं. ठीक आहे. पाश्चिमात्य शिक्षण आल्यामुळे भरपूर फायदा झाला आपला. ठीक आहे. आणि काही लोक त्या मॅकोलेला शिव्या मारत राहतात, मूर्ख लोक, येडे लोक. चला जाऊ दे, तो नंतरचा प्रश्न आहे. सो मित्रांनो, या इंग्रजी भाषेने जे आहे, इंग्रजी भाषेमध्ये जे शिक्षण आहे ते मॅकोलेमुळे चाललेलं आहे. ह्या इंग्रजी भाषेचं जे शिक्षण आहे त्याच्यामुळे काय झालं आहे, आपण एक पूल बनवला आणि आपण इंग्रजी शिक्षण, पाश्चिमात्य शिक्षण आपल्याकडे वाहून येऊ लागलं त्या मॅकोलेच्या सिद्धांतामुळे. सो इंग्रजी भाषेने खूप महत्त्वपूर्ण योजना जी आहे, म्हणजे खूप महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे. एक पूल बनवून जे आहे तिथलं जे सगळं शिक्षण आहे आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणून हे पण लक्षात ठेवा, इंग्रजी भाषेचं पण अत्यंत महत्त्व आहे, असं नाही की त्याचं महत्त्व नाही आहे इंग्रजी. तर त्या इंग्रजी भाषेमुळे जे आहे आपल्याकडे त्यांचं शिक्षण इथे पोहोचू लागलं, हे पण तेवढंच सत्य आहे. सो पुढे जाऊया. त्याच्यानंतर जे पुढचा जो टॉपिक आहे मित्रांनो, तो आहे चार्ल्स मेटकाफ. चार्ल्स मेटकाफ लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. चार्ल्स मेटकाफ. येस, चार्ल्स मेटकाफ जो आहे यांच्या कालावधीमध्ये जे आहे, यांचा जो काल आहे, ठीक आहे, 1835 ते 36 चा काळ आहे यांचा. तो 1836 चा काळ आहे. एक याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं करेक्शन करायचं आहे. ठीक आहे. यांच्या कालावधीमध्ये जे आहे यांनी काय केलं की वर्तमानपत्रांवर जितके प्रतिबंध होते भारतामध्ये, ते वर्तमानपत्रांवर यांनी पूर्ण प्रतिबंध जे आहे, पूर्ण वर्तमानपत्रावरचं पूर्ण प्रतिबंध यांनी हटवले. ठीक आहे. म्हणून यांना वर्तमानपत्रांचा मुक्तिदाता पण म्हणतात. वर्तमानपत्राचा मुक्तिदाता. सो काल मुक्तिदाता, मागच्या क्लासेसमध्ये मी तुम्हाला हॅस्टिंग्स बद्दल सांगितलं, मार्केस ऑफ हॅस्टिंग्स त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. मार्केस ऑफ हॅस्टिंग्स बद्दल सांगितलं होतं. यांनी पण सराहनीय कार्य केलं आहे, परंतु तुम्ही लक्षात ठेवा, यांनी पण सराहनीय कार्य केलेलं आहे. यांनी पण वर्तमानचे
विल्यम वेलेस्ली जो होता, वेलेस्ली, त्या वेलेस्लीने काही प्रतिबंध लावले होते आपल्या वर्तमानपत्रांवर. ते वेलेस्लीचे प्रतिबंध मार्केस ऑफ हॅस्टिंग्सने हटवले. आणि यांना मी तुम्हाला लास्ट क्लासमध्ये सांगितलं होतं, यांना तुम्ही वर्तमानपत्रांचा मुक्तिदाता म्हणा, पण त्याला रॉंग करू नका. ठीक आहे. आता यांनी कार्य केलं, यांनी असं नाही की कार्य नाही केलं, पण त्यांच्यापेक्षा जास्त कार्य जे आहे वर्तमानपत्रांवर मुक्ती करण्यासाठी, म्हणजे भारतीयांना वर्तमानपत्र लिहून देण्यासाठी आणि जे काही प्रतिबंध आहे ते सगळेच हटवण्याचं कार्य चार्ल्स मेटकाफ यांनी केलं. म्हणून चार्ल्स मेटकाफ यांना वर्तमानपत्रांचा मुक्तिदाता म्हणतात. तसं हे करेक्शन करून घ्या. ठीक आहे. हे करेक्शन मी तुम्हाला सांगतो आहे की वर्तमानपत्रांचा मुक्तिदाता कोणत्या भारताच्या गव्हर्नर जनरलला विचारलंस, आन्सर असेल चार्ल्स मेटकाफ असेल. ठीक आहे. आणि समजा असं विचारलंस की बंगालचा गव्हर्नर जनरल, बंगालचा गव्हर्नर जनरल विचारलास, बंगालचा गव्हर्नर जनरल, कारण की आता बंगालचा गव्हर्नर भारतात झाला आहे, बंगालचा गव्हर्नर जनरल ज्यांनी वर्तमानपत्रांवर प्रतिबंध हटवला, तर तुमचा आन्सर मार्केस ऑफ हॅस्टिंग्स असला पाहिजे. परंतु भारताचा गव्हर्नर जनरल विचारलास, तुमचा आन्सर असला पाहिजे चार्ल्स मेटकाफ. सो हे एक करेक्शन होतं, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर चार्ल्स मेटकाफच्या कालावधीमध्ये जे आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत झाल्यावर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. यांच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लॉर्ड ऑकलँड. लॉर्ड ऑकलँड लक्षात ठेवायचं. लॉर्ड ऑकलँड महत्वपूर्ण आहे. लॉर्ड ऑकलँड 1836 ते 1842 पर्यंतची कालावधी. 1836 ते 1842 पर्यंतची कालावधी आहे लॉर्ड ऑकलँडची. ठीक आहे. यांच्या काळामध्ये जे आहे प्रथम अँग्लो अफगाण वार झालेला आहे. प्रथम अँग्लो, हे असे काही पॉइंट्स असतात जे थोडे हार्ड असतात. अफगाण हे युद्ध आपल्याला वाचायची गरज नाही आहे, पण कालावधी लक्षात ठेवायची आपल्याला. प्रथम अँग्लो अफगाण युद्ध, प्रथम अँग्लो अफगाण युद्ध यांच्या काळामध्ये झालेलं आहे 1838 ते 42, 1838 ते 42 ही कालावधी आहे प्रथम अँग्लो अफगाण युद्ध. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता इम्पॉर्टंट म्हणतो 1839 ला मित्रांनो लॉर्ड ऑकलँडनी जीटी रोडचं जीर्णोद्धार केलं. जीटी रोडचं जीर्णोद्धार केलं. जीर्णोद्धार म्हणजे समजतं तुम्हाला, रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे, त्याची मरम्मत केलेली आहे, रिकन्स्ट्रक्शन केलं आहे जीटी रोड. आता जीटी रोड नाही माहित असं तर नाही झालं पाहिजे. जीटी रोड तर तुमचं झालं पाहिजे होतं आतापर्यंत. तुम्हाला जीटी रोडची तर पूर्ण माहिती असली पाहिजे होती, कारण तुमचं भारताचा भूगोल वाचून झाला असेल मला असं वाटते. भारताचा भूगोल तुम्ही जर वाचला असेल तर जीटी रोडला काय म्हणतात मित्रांनो, ग्रँड ट्रंक रोड म्हणतात. ग्रँड ट्रंक रोड म्हणतात. जीटी रोड म्हणजे ग्रँड ट्रंक रोड. जीटी रोड कोणी बनवला होता, आता याच्यामध्ये थोडासा वाद आहे. जीटी रोड कोणी बनवला होता? शेरशाह सुरीचं नाव येतं अनेक ठिकाणी, शेरशाह सुरी हे नाव येतं. ठीक आहे. परंतु मी तुम्हाला सांगतोय का अजून एक्स्ट्रा माहिती देतो. शेरशाह सुरी तर आहेच, ऍक्च्युली शेरशाह सुरी हा जो आन्सर आहे हा एकदम ॲक्युरेट नाही. ऍक्च्युली ह्या रोडचं काम जे आहे ना चंद्रगुप्त मौर्य यांनी केलं होतं. चंद्रगुप्त मौर्य यांनी केलं होतं ह्या रोडचं काम. आणि त्या रोडचं डेव्हलपमेंट जे आहे ते शेरशाह सुरी यांनी केलं होतं. मग कालांतराने याचं जे रिकन्स्ट्रक्शन आहे, एक प्रकारचं जीर्णोद्धार आहे, ते शेरशाह सुरी यांनी केलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी असं लिहिलं आहे शेरशाह सुरीने हा रस्ता बनवला. हा रस्ता आधीपासूनच होता, परंतु हा रस्ता जीर्जीर झाला होता, बरोबर नव्हता, म्हणून हा बनवला होता चंद्रगुप्त मौर्याने. मग त्या रस्त्याचा डेव्हलपमेंट वापस शेरशाह सुरीने केला. म्हणून काय पुस्तकांमध्ये डायरेक्ट जीटी रोड कोणी बनवला, शेरशाह सुरी. हा रोड आहे कुठून कुठपर्यंत? हा रोड मित्रांनो लक्षात ठेवा, कलकत्ता पासून ते हा सीधा पाकिस्तान लाहोर पर्यंत रोड आहे. पण आता भारताला स्वतंत्र भेटलेला आहे, लाहोर आपल्याला आहे नाही. मग आता कुठून कुठपर्यंत आहे जीटी रोड? आता तुम्हाला जीटी रोड माहित असेल, NH1 आणि NH2, भारताचा NH1 आणि NH2. NH बद्दल तुम्ही वाचलंच असेल मला असं वाटतं, रोड सगळे वाचलेच असतील. NH1 आणि NH2 जे आहे, NH1 NH2 दोन्ही मिळवून जीटी रोड आज म्हणतात. NH1 कुठे आहे? दिल्ली ते कलकत्ता ते दिल्ली आहे का? मग NH2 कुठे आहे? दिल्ली ते अमृतसर आहे. सो आता हा जो लाहोर आहे, हा लाहोर नाही राहिला, हा राहिला अमृतसर. तर आपण असं जे याला जीटी रोड म्हणतात. आणि ह्या जीटी रोडचं डेव्हलपमेंटचं काम लॉर्ड ऑकलँडच्या कालावधीमध्ये झालं होतं, लक्षात ठेवा. भारताचा गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड ऑकलँड, त्याच्या कालावधीमध्ये ह्या रोडचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. दिस इज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट लॉर्ड ऑकलँड. त्याच्यानंतर अजून तुम्हाला लक्षात ठेवायचं लॉर्ड ऑकलँडच्या कालावधीमध्ये हे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे. अजून प्रथम अँग्लो 1839 ला जीटी रोड बनवला, बरोबर आहे. आणि यांच्याच कालावधीमध्ये बॉम्बे, लॉर्ड ऑकलँडच्याच कालावधीमध्ये बॉम्बे व मद्रासला मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. आता बघा, मेडिकल कॉलेजेसची स्थापना होऊन राहिली आहे भारतामध्ये, किती मोठी गोष्ट आहे. सो मेडिकल कॉलेजेसची स्थापना होऊन राहिली आहे. सो माझं तुम्हाला होमवर्क आहे की पहिलं मेडिकल कॉलेज भारतात कुठे उघडण्यात आलं आणि कोणाच्या कालावधीत उघडण्यात आलं हे तुम्हाला माहिती करायचं आहे. पहिलं मेडिकल कॉलेज कुठे आणि कोणाच्या कालावधीत उघडण्यात आलं हे तुम्हाला माहिती करायचे. मी जे तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय ऑकलँडबद्दल, की ऑकलँडच्या कालावधीमध्ये बॉम्बे मद्रासला मेडिकल कॉलेजची म्हणजे मेडिकल कॉलेज उघडण्यात आलं. हे इन्फॉर्मेशन आहे अबाउट मेटकाफ आणि ऑकलँड. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला प्रश्न विचारा.
चलो आगे बढ़ते हैं। बरं, अजून डिटेल माहिती काढून घ्या की पहिलं मेडिकल कॉलेज कुठे उघडण्यात आलं, ठीक आहे. पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज पण बघून घ्या, ठीक आहे. पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज पण बघून घ्या भारतात, ठीक आहे. आय थिंक इंजिनिअरिंग कॉलेज IIT रुडकी आहे, रुडकीच पहिलं कॉलेज आहे कदाचित इंजिनिअरिंग. बघून घ्या, चेक करा, ठीक आहे. नक्कीच करा, है ना. आपण पण करायचं ना, थोडी मेहनत करायची, काय ना, थोडी माहिती काढायची. सो आता आपण ऑकलँड पर्यंत गेलो. ऑकलँड बघितलेलं आहे आपण. ऑकलँड नंतर आपण चाललोय आता लॉर्ड एलनबरोकडे चाललोय. लॉर्ड एलनबरो 1842 ते 44 चा काळ आहे. लॉर्ड एलनबरो 1842 ते 44 ची कालावधी. एलनबरो बद्दल तुम्हाला जी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे ती आहे की सिंधला यांनी भारतात विलीन केले. सिंधला भारतात विलीन केले, ही इम्पॉर्टंट माहिती आहे. म्हणजे सिंध भारताचा हिस्सा नव्हता, सिंधला भारतात यांनी विलीन केले. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. या विलिनीसाठी त्यांनी जे आहे एक अधिकारी नियुक्त केला होता. त्या अधिकारीचं नाव होतं नेपियर. नेपियर हा अधिकारी जो आहे यांनी याची नियुक्ती केली होती की कशाही करके जो आहे सिंध को भारत का हिस्सा बना. तर सिंधला यांनी भारतात विलीन केले लॉर्ड एलनबरोनी. नेपियर अधिकाऱ्याची नियुक्ती केली त्याच्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं यांनी एक ऍक्ट बनवला होता. त्याचं काय नाव होतं? ऍक्ट 5, ठीक आहे. 1843 चा ऍक्ट 5. ह्या ऍक्ट 5 च्या अंतर्गत जी दास प्रथा आहे, दास प्रथा म्हणजे गुलाम विकत घेण्याची प्रथा, गुलाम प्रथा जी आहे, ही गुलामी प्रथा जी आहे, दास प्रथा ज्याला आपण म्हणून राहिलो आहे, ठीक आहे. ही प्रथा प्रतिबंधित करून टाकली, प्रतिबंध लावून टाकला या प्रथेवर पूर्णपणे. गुलामी प्रथा जी आहे, गुलाम विकत घेणे, गुलाम विकणे वगैरे वगैरे जे आहे, भारतामध्ये खूप प्रसिद्ध गुलाम पण राहून गेलेले आहेत, ठीक आहे. सल्तनत काळामध्ये असे प्रसिद्ध गुलाम तुम्हाला बघायला भेटतात. इनफॅक्ट जे भारताची एक म्हणजे सुलतानांची एक राणी जी होती, त्या राणींनी जे आहे गुलामाशी लग्न केलं होतं एका राणीने, ठीक आहे. सो ती जी राणी आहे ती कुतुबुद्दीन ऐबकची मुलगी होती. आणि बघा त्याच्याबद्दल थोडंसं जे आहे तुम्ही माहिती नक्कीच काढा की कोणती ती राणी होती, कोणती ती सुलतानी होती जिने एका गुलामशी लग्न केलं होतं, ठीक आहे. तिचं नाव होतं मित्रांनो रझिया सुलताना. काय नाव होतं? रझिया सुलताना. सो रझिया सुलतानावर तुम्हाला एक गाणं पण बघायला भेटेल. रझिया गुंडो में फस गई असं एक गाणं आलं होतं, तुम्हाला कदाचित तुम्ही ऐकलं असेल कदाचित गाणं. रझिया गुंडो में फस गई. ती रझिया सुलताना आहे जिने गुलामशी लग्न केलं होतं आणि त्याच्यामुळे तिची हत्या करण्यात आली होती आणि ती गुंडांमध्ये फसली होती हरियाणाजवळ आणि तिची हत्या झाली होती. एनिवेज तो सल्तनतचा टॉपिक आहे. सो आता पुढे जाऊया. हे सगळं काही जे आहे लॉर्ड एलनबरो यांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. लॉर्ड एलनबरो, ठीक आहे. लॉर्ड एलनबरो लक्षात ठेवायचं. लॉर्ड एलनबरो नंतर आपण समोर जाऊया लॉर्ड हर्डिंग्सकडे जाऊया. आता हा लॉर्ड हर्डिंग्स आहे, ठीक आहे. लॉर्ड हर्डिंग्स हा वेगळा हर्डिंग्स आहे. हा हर्डिंग्स प्रथम हा प्रसिद्ध, हा लॉर्ड हर्डिंग्स म्हणून प्रसिद्ध आहे. हा आहे 1844 ते 1848 पर्यंत आहे. 1844 ते 1848 यांच्या कालावधीमध्ये जे आहे प्रथम अँग्लो सिख युद्ध झालेलं आहे. अँग्लो सिख युद्ध शिकलोय आपण. अँग्लो सिख युद्ध कोणतं? प्रथम, द्वितीय नाही, प्रथम अँग्लो सिख युद्ध आपण बघितलं होतं 1844 हे अँग्लो सिख युद्ध. आणि यांनी जे आहे अजून यांनी या लॉर्ड हर्डिंग्सनी प्रयत्न केला होता. कोणता प्रयत्न केला होता? नरबळी प्रथा प्रतिबंध करण्याचा. नरबळी प्रथावरील यांनी पण प्रहार करण्याचा प्रयत्न केला. नरबळी प्रथा काय आहे? बेसिकली नरबळी प्रथा काय आहे? नरबळी प्रथा म्हणजे देवाच्या समोर बालकाची बळी देणे, मुलाची मुलीची याची हे जी बळी देण्याची जी प्रथा आहे यालाच आपण नरबळी प्रथा म्हणतो. एक नॉनसेन्स प्रथा आहे, ठीक आहे. तर या प्रथावरील यांनी काय केलं? थोडंसं प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्न यांनी केला. कोणी? लॉर्ड हर्डिंग्स यांनी. सो हे सर्व बेसिक इन्फॉर्मेशन आहे यांच्याबद्दल, ठीक आहे. चलो आगे बढ़ते. अल्तुमिशची मुलगी होती, राईट. इल्तुतमिशची मुलगी होती, सॉरी ती इल्तुतमिशची मुलगी होती. आणि इल्तुतमिश जो होता हा कुतुबुद्दीन ऐबकचा जावई होता, ठीक आहे. ठीक आहे, कुतुबुद्दीन ऐबकचा जावई होता इल्तुतमिश. काय राईट. काय होऊन जातं कधी कधी फास्टमध्ये जे आहे फास्टमध्ये स्लिप ऑफ टंग होऊन जाते. स्लिप ऑफ टंग म्हणजे माहिती आहे तुम्हाला, टंग कधी कधी स्लिप होऊन जाते. दॅट इज कॉल्ड स्लिप ऑफ टंग. कुतुबुद्दीन ऐबकचा जावई इल्तुतमिश आणि इल्तुतमिशची ही मुलगी होती रझिया सुलताना.
यू आर ॲब्सोल्युटली राईट. सो आता आपण पुढे जाऊ आणि पुढे जो आहे टॉपिक आहे लॉर्ड डालहौसी. लॉर्ड डालहौसी भारतीय इतिहासामधला एक अनोखा किरदार म्हणजे लॉर्ड डालहौसी. जबरदस्त कार्य केलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये यांचं काम आपल्याला बघायला मिळतं. 1848 यांची कालावधी आहे 1856. म्हणजे सामाजिक स्थिती असेल किंवा यंत्रणा स्ट्रॉंग करण्यासाठी, टेक्नॉलॉजीला स्ट्रॉंग करण्यासाठी, सामाजिक स्थितीला जबरदस्त करण्यासाठी आणि ब्रिटिश साम्राज्य पसरवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीने कार्य केलं त्यांचंच नाव आहे लॉर्ड डालहौसी. जबरदस्त व्यक्तिमत्व. ठीक आहे. सो यांनी अनेक कार्य केले आहेत. यांच्या कार्याबद्दल आपण आता बघूया. ठीक आहे. सो पहिले काही डाऊट्स आहेत अजून तुमचे बघूया. वाय जीटी रोड रिकन्स्ट्रक्टेड. बघा कसं असतं की कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्याला सापडते, जुनी गोष्ट जेव्हा आपल्याला सापडते, ठीक आहे, जुनी गोष्ट सापडल्यानंतर आपण डेफिनेटली त्याचा जीर्णोद्धार करतो. ठीक आहे. शिवाजी महाराजांची समाधी सापडली. ठीक आहे. महात्मा फुलेंना शिवाजी महाराजांची समाधी सापडली. त्यांनी त्याला रिडेव्हलप केलं, त्याचं त्यांनी जीर्णोद्धार केलं. ठीक आहे. ती गोष्ट वेगळी आहे. टिळकांना महत्त्व दिलं जाते जास्त, पण त्यांचं कार्य महात्मा फुलेंच्या कालावधीपासून झालेलं आहे. जेही गोष्ट आपल्याला सापडते आपण त्याला रिडेव्हलप करतो, रिटेक्निक करतो. तसंच जीटी रोड सापडला असेल कदाचित शेरशाह सुरीला. आणि शेरशाह सुरी हा कोण आहे? यांनी म्हणजे सल्तनतला चॅलेंज केलेला आहे. हुमायूला यांनी पराजित केलेला आहे कुठे ना कुठे. आणि जे आहे ह्यांनी पूर्ण एक साम्राज्य, मुघल साम्राज्याला हलवलेलं आहे. आणि त्याला आता प्रशासकीय कारण करायचं आहे. त्याला काय म्हणू शकतो आपण, त्याला जे आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं, आयात निर्यात करायचं आहे. तर रस्ते तेव्हापासून डेव्हलपमेंट झाले. आणि हा जो शेरशाह सुरी होता हा कलकत्त्याचा होता. हा जाऊन दिल्ली किंवा आग्र्यात नाही बसला. हा कलकत्त्यापासूनच हा राजकारण करत होता. कारण की हा कलकत्त्याचा गव्हर्नर जनरल म्हणजे राज्यपाल ठेवलेला व्यक्ती आहे एक प्रकारचा. तर त्यांनी चॅलेंज केलेला आहे. तर म्हणून ह्या रस्त्यांचं डेव्हलपमेंट झालं. रस्त्यांचं डेव्हलपमेंट खूप आधीपासून आहे. रस्त्यांचं डेव्हलपमेंट आयात निर्यातसाठी केलं जात होतं. ठीक आहे. अनेक मुघलांनी सल्तनत काळामध्ये आणि आपण इंग्रजांच्या काळामध्ये बघू शकतो आणि आजही आपण बघू शकतो की रस्त्यांचं डेव्हलपमेंट सुटसुटीत चालू आहे. ठीक आहे. कारण की त्याच्यामुळे 80% जे आयात निर्यात आहे ते रस्त्यांनी होतं. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची करतो, जेव्हा आयात निर्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची जेव्हा आपण गोष्ट करतो तर त्या समुद्राच्या मार्गाने 80% म्हणजे सेवा जे आहे ते येत राहतात, वस्तू या म्हणजे भारतात आगमन करतात. तर खैर हा जॉग्राफीचा पार्ट आहे. आपण पुढे जाऊया. ठीक आहे. सो लॉर्ड डालहौसीकडे आपण जाऊया. ओके. सो लॉर्ड डालहौसी यांच्या काळामध्ये यांनी तो पहिले आल्याबरोबर द्वितीय शीख युद्ध, द्वितीय अँग्लो शीख युद्ध आल्याबरोबर धडाधड आणि सीधा पंजाब विलीन करून टाकला. आय थिंक कालावधी आहे 1848 कालावधी, राईट. या द्वितीय अँग्लो शीख युद्ध पंजाब विलीन आणि काय घेतला बाबा, कोहिनूर हीरा और सीधा किसको भेज दिया, रानी को भेज दिया. रानी कौन है, विक्टोरिया. ये लो, ये हीरा ले लो. अब ये कोहिनूर हीरे के पीछे मध्ये पण याच्या मागे पण खूप साऱ्या जे आहे स्टोरीज आहेत की हा कोहिनूर हिरा जो आहे हा चांगला नाही आहे आणि याच्यामुळे दारिद्र्य येते वगैरे काय ते सगळे बनवलेले आहे. ते सगळे दंतकथा आहेत बनवलेले. ठीक आहे. सो कोहिनूर हिरा विक्टोरिया राणीकडे जे आहे ते दिलं जातं आहे. हे लक्षात ठेवा. त्यांनी जे आहे हे सगळं केलं. त्याच्यानंतर यांनी जे आहे सर्वात अद्भुत कार्य केलेलं आहे ते आहे रेल्वेचा विकास. मित्रांनो, रेल्वे भारतात आली. भारत जगातला दुसरा देश आहे जिथे ट्रेन पहिल्यांदाच चालू झाली. जगामध्ये ट्रेन जी आहे भारतात आली. दुसरा देश आहे भारत जिथे ट्रेन पोहोचली. लक्षात ठेवा. मग पहिला कोणता देश आहे जिथे रेल्वे होती हे याची माहिती काढा तुम्ही. खैर भारत दुसरा देश होता ट्रेन जिथे आली. ठीक आहे. आपल्या नंतर कितीतरी 50-100 वर्षानंतर जे आहे ट्रेन पोहोचल्या, जपानला पोहोचल्या, चीनला पोहोचल्या वगैरे वगैरे. पण त्यांच्या ट्रेन आज सर्वात बेस्ट आहेत. लक्षात ठेवा. सो हा एक दुसरा प्रॉब्लेम आहे. प्रशासनाचा कुठे ना कुठे रेल्वेमध्ये दिसत नाही एवढं. पण रेल्वेचा विकास यांच्या काळामध्ये झालेला आहे. रेल्वे इथे यांच्याच काळामध्ये आलेली आहे. ठीक आहे. बॉम्बेला रेल सुरू झाली आहे ना 1852, बरोबर. तर हे सर्व तुम्हाला माहितच असेल. कोणती ट्रेन होती, काय होतं वगैरे वगैरे वगैरे. आणि कोणाच्या प्रयत्नामुळे जे आहे हे आलेली आहे बॉम्बेला रेल्वे हे पण बघा नक्कीच. ठीक आहे. कोण आहेत ते व्यक्ती, मराठी व्यक्ती ज्यांच्यामुळे जे आहे बॉम्बेला ट्रेन स्टार्ट झाली. चलो आगे बढ़ेंगे. ठीक आहे. यांच्या काळामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वुड्स डिस्पॅच आलेला आहे. वुड्स डिस्पॅच शिक्षणाचं धोरण आहे एक, ज्याला आपण वुड्स डिस्पॅच म्हणतो. चार्ल्स वुड यांनी शिक्षणाचं धोरण जाहीर केलं. त्यालाच वुड्स डिस्पॅच म्हणतात. 1854 आहे. तो 1854 वुड्स डिस्पॅच हे धोरण प्रसिद्ध केलं होतं. वुड्स डिस्पॅचला शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणतात. शिक्षणाचा मॅग्ना कार्टा. आता मॅग्ना कार्टा काय आहे? मॅग्ना कार्टा म्हणजे
मॅग्ना कार्टामध्ये म्हणजे एकदम रेव्होल्युशन, क्रांती आणणारी घटना आहे. ठीक आहे. तर मॅग्ना कार्टा मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस मी तुम्हाला स्टार्ट केलं होतं हिस्ट्री. सो शिक्षणाचा मॅग्ना कार्टा वुड्स डिस्पॅच यांच्या कालावधीमध्ये प्रसिद्ध झाला. ठीक आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवाल, ठीक आहे, यांनी जे आहे 1854 मध्ये पोस्ट ऑफिस ऍक्ट आणला. 1854 मध्ये पोस्ट ऑफिस ऍक्ट म्हणजे पोस्ट ऑफिसची काम यांच्या काळात झालं, पोस्ट ऑफिस ऍक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे 1856 विधवा पुनर्विवाह, विधवा पुनर्विवाह यांच्या कालावधी झालेला आहे. चला, कोणाचा प्रयत्न होता? यांनी तर तो कायदा आणलेला, विधवा पुनर्विवाह कायदा यांनी लॉर्ड डलहौसीनी आणलेला. पण कोण आहे तो व्यक्ती ज्याला श्रेय जाते? कोणी ज्याने ही गोष्ट डलहौसीला पटवून दिली, त्याचं नाव मला सांगा. मी आधी सांगितलेलं आहे. 1856 विधवा पुनर्विवाह लक्षात ठेवायचा आहे यांच्या कालावधी आहे. दत्तक वारसा नाम, दत्तक वारसा नामंजूर हेच यांच्या कालावधीत होतं, ज्याला आपण खालसा धोरण पण म्हणतो. खालसा धोरण, खालसा केला होता. कोणाला खालसा केला होता आठवतं तुम्हाला? अवधला खालसा केला होता. तुम्हाला शिकवलेलं आहे मी पूर्ण व्यवस्थित, बघून घ्या. खालसा केला होता अवधला. दत्तक वारसा नामंजूर. ठीक आहे. खालसा धोरण हे सर्व यांच्या कालावधीत झालेलं आहे. ठीक आहे. यांच्याच कालावधीमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, यांच्याच कालावधीमध्ये मित्रांनो भारताची जी हिवाळी राजधानी आहे, हिवाळी राजधानी कशाला बनवलं होतं यांनी? शिमलाला यांनी हिवाळी राजधानी बनवली. शिमला को इन्होंने जो है ठंडी हिवाळी राजधानी यांनी बनवली. ठीक आहे. तर हे सर्व कार्य जे आहे लॉर्ड डलहौसी यांच्या काळात झालेलं आहे. सो एनी डाउट्स अबाउट डलहौसी? ओके, काय डाउट्स आहेत डलहौसी बद्दल? प्रथम अभियांत्रिक महाविद्यालय विशाल सांगितलं नाही तुम्ही कोणाच्या कुठे आहे? ठीक आहे. रविवारी सुट्टी पण झाली होती, ते पण रविवारी सुट्टी जी आहे ही रविवारीची जी सुट्टी आहे ही काही पुस्तकांमध्ये सापडते, काही पुस्तकांमध्ये नाही दिलेली आहे. रविवारी सुट्टी यांच्या मेटकाफ आणि ऑकलँडच्या काळामध्ये दिसते आपल्याला. ठीक आहे, बरोबर. ओके, हां. सो हे सर्व आपण बघितलं लॉर्ड डलहौसीच्या कालावधीत, हे सगळं आपण बघितलं. सो डलहौसीच्या नंतर आता पुढे जाऊया. चलो आगे बढ़ते हैं. ठीक आहे. एनी डाउट्स? अजून काय डाउट्स? पुढे जायचं? येस IIT रुड़की फर्स्ट इंजिनिअरिंग कॉलेज, राजाराम मोहन रॉय. हां. ठीक आहे. सो बोर्ड क्लिअर आहे? आवाज येतो आहे? बरं. सो ही डलहौसीचा काळ आहे. डलहौसीचा काळ नंतर आपण आता पुढे जातो. आता डलहौसी नंतर भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून जो व्यक्ती आला त्यांचं नाव आहे लॉर्ड कॅनिंग्स. लॉर्ड कॅनिंग्स जे आहेत ते भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून आले. लॉर्ड कॅनिंग्स जे आहेत ते भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून आले. इरिगेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, बरोबर, CPWD म्हणतात त्याला, PWD, हे पण डलहौसीच्या काळामध्ये आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. PWD विभाग हे पण त्यांच्याच काळामध्ये, ॲब्सोल्युटली करेक्ट. सो आता पुढे जाऊया. यांच्यानंतर जो व्यक्ती येतो आहे तो आहे लॉर्ड कॅनिंग्स. आता कॅनिंग्स बद्दल लक्षात ठेवण्यासारखं मित्रांनो जे आहे ते असं आहे की हे येऊन राहिले आहे 1856 च्या कालावधीत आणि हे इथे 1862 पर्यंत आहे. 1856 ते लॉर्ड कॅनिंग्स जे आहे 1862 पर्यंत ते इथे आहे. ठीक आहे. आता मित्रांनो लक्षात ठेवण्यासारखं हे आहे, हे जेव्हा येऊन राहिले आहेत तर हे शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल आहे. शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर का बरं ते शेवटचे का बरं आहेत? कारण की 1857चा उठाव यांच्या कालावधीत झालेला आहे. 1857चा उठाव पूर्ण वाचला आपण, बरोबर आहे. 1857चा उठाव भारत, 1857चा उठाव भारत व महाराष्ट्र. सो 1857चा उठाव रिवोल्ट होऊन राहिला आहे, विद्रोह होऊन राहिला आहे. हा विद्रोह झाल्यानंतर काय होतं मित्रांनो? ईस्ट इंडिया कंपनीची समाप्ती होती आणि 1858 तुम्हाला लक्षात ठेवला असेल तुम्ही, राणीचा काय आहे? राणीचा जाहीरनामा आहे. राणीचा जाहीरनामा कुठे होऊन राहिला आहे? राणीचा जाहीरनामा कुठे होऊन राहिला आहे? अलाहाबाद या ठिकाणी होऊन राहिला आहे, बरोबर आहे. तो हा जो राणीचा जाहीरनामा आहे या राणीचा जाहीरनामात वाचण्यात येत आहे. यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल हे पद रद्द करण्यात येत आहे. सो भारताचा गव्हर्नर जनरल शेवटचा कोण? लॉर्ड कॅनिंग्स. हा,
आणि आतापासून भारताचा गव्हर्नर जनरल नसेल. आता हाच भारताचा गव्हर्नर जनरल हा कोण असेल? हा असेल भारताचा व्हाईसरॉय. हा असेल भारताचा व्हाईसरॉय असेल. आता तुम्ही म्हणाल सर व्हाईसरॉय क्यों, ऐसा क्या हो गया की हे व्हाईसरॉय शब्द काढला आणि गव्हर्नर जनरल शब्द काढला आणि व्हाईसरॉय शब्द लावला? गव्हर्नर जनरल ईस्ट इंडिया कंपनीचे राहायचे. गवर्नर जनरल ईस्ट इंडिया कंपनीचे राहत होते, लक्षात ठेवा. ईस्ट इंडिया कंपनी के लिए जब ये काम करते थे तर त्यांना यांना गव्हर्नर जनरल म्हणायचे. आता हे ईस्ट इंडिया कंपनीसाठी कार्य नाही करणार आहे, डायरेक्ट हे राणीसाठी काम करणार आहे. सो राणीचा माणूस जो भारतात ठेवलेला आहे, तो राणीचा माणूस किंवा तिकडच्या राजाचा माणूस जो ठेवलेला आहे इंग्लंडच्या, तो आहे व्हाईसरॉय. ही इज द व्हाईसरॉय. ही इज गोइंग टू टेक केअर. हा व्हाईसरॉय सगळं काळजी घेणार. व्हाईसरॉय सोबत एक कोण असेल? भारत मंत्री असेल किंवा भारत कोण असेल? एक भारत सचिव असेल. ते तुम्हाला मी सांगितलं होतं, सेक्रेटरी फॉर इंडिया. ठीक आहे, भारत मंत्री किंवा भारत सचिव त्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे, काही पुस्तकांमध्ये मंत्री म्हणतात, काही पुस्तकांमध्ये सचिव लिहिलेलं आहे. तर हे जे आहे हे दोघं जे आहे हे दोघं मिळून जे आहे भारताला सांभाळतात. तर ही प्रक्रिया त्या काळामध्ये झाली होती, लॉर्ड कॅनिंग्सच्या काळामध्ये. ठीक आहे, तर आपण लॉर्ड कॅनिंग्सला बघूया. ठीक आहे, यांच्या काळात काय घटना झाली. डन. सो मित्रांनो, आता लॉर्ड कॅनिंग्सच्या कालावधीमध्ये हा सर्व पॉईंट आपण क्लिअर करूया. ठीक आहे, लॉर्ड कॅनिंग्सच्या कालावधीतल्या घटना आपण बघूया. ठीक आहे, लॉर्ड कॅनिंग्सच्या कालावधीतील काही घटना झाल्या आहेत. सर्वात पहिला पॉईंट लक्षात ठेवा, शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, भारताचा पहिला व्हाईसरॉय. मित्रांनो, हा व्हाईसरॉयची जी कालावधी आहे ना, ह्या भारताच्या पहिल्या व्हाईसरॉयची जी कालावधी आहे 1858 पासून, 1858 ते 1805. त्याच्या पहिले तो काय आहे? त्याच्या पहिले तो गव्हर्नर जनरल आहे. 1857चा उठाव याच्या कालावधीचा खूप वेळा विचारलेला आहे. आता तो छोटे मोठे एक्झाम मध्ये 1857चा उठाव झाला, त्यावेळेस भारताचा व्हाईसरॉय कोण होता? त्यावेळेस भारताचा व्हाईसरॉय कोण होता हा विचार करतो. भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर भारताचा गव्हर्नर जनरल हा. ठीक आहे, ज्यावेळेस 1857चा उठाव झाला. आता तुम्हाला एक होमवर्क, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तसं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता तुम्हाला होमवर्क की ज्यावेळेस 1857चा उठाव झाला त्यावेळेस UK किंवा इंग्लंडचा प्रधानमंत्री कोण होता हे तुम्हाला होमवर्क आहे. हे असे क्वेश्चन आता या इकडून तिकडून कुठून तरी काढायचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, तो 1857चा उठाव जेव्हा झाला त्या प्राईम मिनिस्टर किंवा इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर UKचा प्राईम मिनिस्टर तुम्हाला शोधून काढायचा. चला पुढे जाऊया. सो लॉर्ड कॅनिंग्सच्या कालावधीमध्ये 1857चा उठाव होता. मित्रांनो, 1857च्या कालावधीमध्ये 3 विद्यापीठ स्थापित होऊन झालेली आहेत. 3 विद्यापीठ स्थापित झाली. एक विद्यापीठ स्थापित होऊन झाली आहे कलकत्ता. मित्रांनो, कलकत्ताची विद्यापीठ पहिली विद्यापीठ. नंतर एक विद्यापीठ स्थापित होऊन झाली मद्रासला. नंतर पुढे एक स्थापित होऊन राहिली, नंतर होऊन राहिली बॉम्बेला. तर ह्या विद्यापीठांची स्थापना होऊन राहिली आहे यांच्या कालावधीमध्ये. विद्यापीठांची स्थापना ही कसं काय होऊन राहिली आहे? अशा प्रकारच्या विद्यापीठा कुठे होत्या? लंडनला होत्या. तर ज्या लंडनला ज्या पद्धतीच्या विद्यापीठ आहेत, ऑक्सफोर्ड आहे, कॅम्ब्रिज आहे, या पद्धतीच्या विद्यापीठा भारतातही जे आहे स्थापित करायचा असा प्रयत्न इथे या कालावधीत चालू आहे. तर ह्या विद्यापीठा भारतामध्ये स्थापित करण्यात आला यांच्या कालावधीमध्ये. हे सर्व लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं यांच्या कालावधीत जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं 1858 राणीचा जाहीरनामा. राणीचा जाहीरनामा हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. राणीचा जाहीरनामा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथे ईस्ट इंडिया कंपनीची समाप्ती होऊन राहिली आहे. एक प्रकारे ठीक आहे, ईस्ट इंडिया कंपनी जो है वो कंप्लीटली एंड हो रही है. ठीक है, फिर भी इनका आयात निर्यात इनका चल ही रहा था बाय द वे. ठीक है, तो ईस्ट इंडिया कंपनी की समाप्ती. ठीक है, ईस्ट इंडिया कंपनी की समाप्ती. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, यांच्या कालावधीमध्ये जे आहे 1861 भारत परिषद अधिनियम लक्षात ठेवायचा आहे. 1861 भारत परिषद अधिनियम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बरं, खूप इम्पॉर्टंट आहे भारत परिषद. इथून भारत परिषद अधिनियम स्टार्ट होतात. सगळे जे आहे भारत परिषद अधिनियम असतात. मग याच्यानंतर लक्षात ठेवा 1861 हा पहिला भारत परिषद अधिनियम आहे. ठीक आहे, भारत परिषद अधिनियम. ठीक आहे, 1861. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचा नीड विद्रोह झाला होता. नीड विद्रोह 1858चा एक विद्रोह आहे ज्याला आपण नीड विद्रोह म्हणतो. हा प्रसिद्ध विद्रोह आहे नीड विद्रोह. इथूनच शेतकऱ्यांचा जे विद्रोह आहे आपल्याला बघायला भेटतात खूप सारे. हा 1858चा नीड विद्रोह लक्षात ठेवा, हा यांच्या कालावधीत झाला होता. ठीक आहे, हे पण पॉईंट तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, सो अजून काही राहिलेलं आहे का बघतो. असं काही अजून राहिलेलं नाही आहे. ठीक आहे, सो मॅक्सिमम गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. सो 1858च्या जागेवर 59 होतो. 1859 नीड विद्रोह. सो हे सर्व ज्या घटना आहेत ह्या लॉर्ड कॅनिंग्सच्या काळामध्ये झालेल्या आहेत. इम्पॉर्टंट आहे खूप. काय टेम्पल काय हायकोर्ट्स ऍक्ट, बरोबर, हायकोर्ट्सची पण स्थापना झालेली आहे. युअर राईट. तर प्रमिला हायकोर्ट्सची पण स्थापना झाली. करेक्ट.
पण ॲक्च्युली हायकोर्ट्समध्ये थोडासा एक इश्यू असा बनतो की आपण जेव्हा बघतो वॉरन हास्टिंग्स जेव्हा आपण बघतो त्या वॉरन हास्टिंगच्या काळामध्ये ते हायकोर्ट आहे, काही ठिकाणी तिथे सर्वोच्च न्यायालय लिहिलेलं आहे. जे आपण बघितलं होतं की नाही जेव्हा आपण पिट्स इंडिया ॲक्ट वगैरे बघत होतो, रेग्युलेटिंग ॲक्ट, तेव्हा पण आपण बघत होतो. ठीक आहे, तर तो एक कन्फ्युजन आहे थोडासा, तिथे एक इश्यू होऊन जातो. ठीक आहे, बरं. पण इंडियन हायकोर्ट ॲक्ट इथेच पारित झालेलं आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, अजून काही टेम्पल काय शुभम? टेम्पल कळलं नाही मला. टेम्पल म्हणजे अच्छा रिचर्ड टेम्पल. ओके ओके, हां रिचर्ड टेम्पल. ठीक आहे ठीक आहे, युअर राईट. चला ठीक आहे. सो लॉर्ड कॅनिंग्स आपण कंप्लीट करू. आता पुढचा टॉपिक बघूया. सो ही खूप इम्पॉर्टंट माहिती आहे आणि याला असं नकारता येत नाही. अनेकदा इथून प्रश्न विचारलेले आहेत, व्हाईसरॉयच्या कालावधीमधून प्रश्न अनेकदा आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, भारतीय इतिहासमध्ये हे व्हाईसरॉयज आहेत ज्यांनी खूप मोठा रोल प्ले केलेला आहे भारताला. समोर जे आहे शॉर्ट माहिती, नीड विद्रोहाची माहिती शॉर्ट नाही होणार नाही, त्याला मोठीच माहिती काढावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे किरदार आहेत ते सगळेच एक्सप्लेन करावं लागेल. एक विद्रोह होता नीडसाठी, तर हा पहिला तिथूनच विद्रोह स्टार्ट. ठीक आहे, सो हे सगळं झालं होतं कोणाच्या काळामध्ये? कॅनिंग्सच्या काळामध्ये. आता कॅनिंग्स नंतर आपण जाऊया पुढे लॉर्ड एलिंग. ठीक आहे, लॉर्ड एलिंग. ठीक आहे, लॉर्ड एलिगन. लॉर्ड एल्गिन. छोटासा काळ आहे, 1862 ते 1863. वहाबी आंदोलन. वहाबी आंदोलनाला यांनी आटोक्यात आणलं, समाप्त केलं यांनी. वहाबी आंदोलन जे आहे त्याला यांनी थांबवलं. ठीक आहे, वहाबी आंदोलन काय आहे सांगितलं. यांची जी मृत्यू आहे ती धर्मशाळाला झालेली, म्हणजे भारतातच हा मरण पावलेला. तर तुम्हाला आठवतं आतापर्यंत धर्मशाळा तुम्हाला माहिती होतं, हिमाचल प्रदेश धर्मशाळा. सो सर्वात मोठं स्टेडियम इथं बनलेलं आहे, दलाई लामा पण धर्मशाळालाच. सो धर्मशाळाला यांची मृत्यू झालेली आहे. यांची मृत्यू आता कधी कधी नाही का प्रश्न मृत्यूवर असतो, कोणते ते लोक आहेत गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय त्यांची भारतात मृत्यू झाली. तर धर्मशाळाला मृत्यू लॉर्ड एल्गिनची झाली आहे. याच्या व्यतिरिक्त मी कॉर्नवॉलिस सांगितलेलं आहे. कॉर्नवॉलिस पण जे आहे भारतातच मिळेल आहे आणि त्याची समाधी कुठे आहे हे पण मला मी सांगितलेली आहे. सो हे लॉर्ड एल्गिनचे कालावधीची घटना आहे, हे काही लक्षात ठेवायचं आहे. नॉट व्हेरी इम्पॉर्टंट, पण एक वेळा रीडिंग आपण देऊ शकतो. ठीक आहे, लॉर्ड एल्गिन. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉर्ड एल्गिन नंतर समोर जायचं आहे तुम्हाला लॉर्ड जॉन लॉरेन्स. ठीक आहे, लॉर्ड जॉन लॉरेन्स. लॉर्ड जॉन लॉरेन्स हे बघायचे तुम्हाला. लॉर्ड जॉन लॉरेन्सची कालावधी आहे 1863 ते तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 1869. ठीक आहे, 1869. आणि मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यांच्या कालावधीमध्ये बॉम्बे, कलकत्ता इथे आणि मद्रास इथे हायकोर्ट बघू शकतो. हायकोर्टची स्थापना यांच्या कालावधीत. ऍक्ट तिकडे पारित झाला, हायकोर्टाची स्थापना यांच्या कालावधीत. सर लॉर्ड जॉन लॉरेन्स. ठीक आहे, यांच्या कालावधीत 1869. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. उच्च न्यायालयाची स्थापना. आणि तुम्हाला माहिती असेल 1869 काय झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे गांधीजींचा जन्म झालेला आहे वगैरे, मला माहिती होती. चलो हे 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 काही गोष्टी आहेत, हे एक छोटेसे काही इम्पॉर्टंट म्हणजे एक रीडिंग देण्यासारखे आहे. ठीक आहे, तर आपण रीडिंग देऊन टाकलेली. चला पुढे जाऊया. जगदीश राईट. अर्थसंकल्प. हो, अर्थसंकल्पला परवानगी 1891 पासून आहे. आपल्याला आपण त्याच्यावर जे आहे प्रश्न वगैरे विचारू शकतो. 1861 पासूनच हे सगळं काही काउन्सिल ऍक्ट जेव्हा आले, ठीक आहे, परिषद अधिनियम, तेव्हापासूनच अर्थसंकल्प वगैरे चालू. अर्थसंकल्प आपण बघू शकतो. जेव्हा तुम्ही शिक्षणाची माहिती बघता त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल 1813लाच डिक्लेअर झाला होता. अर्थसंकल्पामध्ये 1,00,000 रुपये डिक्लेअर झाले होते भारताला शिकवण्यासाठी, शिक्षणासाठी. तिथूनच तुम्ही अर्थसंकल्प वगैरे बघू शकता तसं. ठीक आहे, चला ते काय एक स्पेशल माहिती म्हणून इकडे तिकडे लिहून टाकतात ते, पण बाकी सगळं आपण ते तिथूनच बघू शकतो. भारतीयांच्या शिक्षणावर खर्च 1813 पासूनच 1,00,000 रुपये. ठीक आहे, तर ते सगळं ठीक आहे. चल, सो
अपील वगैरे कुठे करत होते, हे सगळे कोर्ट जे आहे ते प्रांतांसाठी चालू झाले होते. ठीक आहे, तिथे हायकोर्टच आहे, सुप्रीम कोर्ट नाही झालेले आहे अजून. ठीक आहे, त्या जे आहे क्षेत्र, बॉम्बे क्षेत्र, मद्रास क्षेत्र, कलकत्ता क्षेत्र, त्यांच्यासाठीच ते आहे. ठीक आहे, आणि त्याच्या विरुद्ध अपील करायची असेल तर तुम्हाला व्हाईसरॉयपर्यंत जावं लागेल, व्हाईसरॉयपर्यंत जाता येईल. ठीक आहे, नेक्स्ट आपण जाऊया लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोकडे जाऊया. 1869 ते 70 यांचा काळ प्रसिद्ध आहे. लॉर्ड मेयो 1869 ते 1870. सो अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती आहे लॉर्ड मेयो. नागपूरला मेयो हॉस्पिटल पण आहे. ठीक आहे, ते त्यांच्या नावावर आहे की नाही हे लक्षात जरा माहिती काढा. ठीक आहे, लॉर्ड मेयो 1869 ते 1870 खूप महत्वपूर्ण कालावधी आहे मित्रांनो. सर्वात पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, जनगणना. भारतात पहिल्यांदा जनगणना स्टार्ट 1872. बट मित्रांनो, ही पहिल्यांदा जनगणना झाली तर आहे, पण ही थोडीशी काय झालेली आहे, ही फेल आहे. हे लक्षात ठेवा, ही पूर्ण नाही होऊ शकली. हा, स्टार्ट जी आहे जनगणनाची सुरुवात इथून झालेली आहे. मग यशस्वी जनगणना कुठून चालू होते? यशस्वी जनगणना 1882-81 पासून चालू होते. त्याच्याबद्दल आपण बघू थोड्या वेळानंतर. जनगणना स्टार्ट झालेली आहे इथून स्टार्ट. ठीक आहे, जनगणना पहिल्यांदा प्रयत्न, जनगणनाचा प्रयत्न लॉर्ड मेयो. मग त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, अजमेरला यांनी मेयो कॉलेजची स्थापना केली. अजमेरला मेयो कॉलेजची स्थापना 1872. व्हेरी इम्पॉर्टंट. अजमेरला मेयो कॉलेजची स्थापना. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे मला, कृषी विभागाची स्थापना यांच्या काळात. कृषी विभागाची स्थापना व्हेरी इम्पॉर्टंट. 1872 चेक करा. 1872. येस. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, यांची पण जी आहे हत्या झाली आहे. एक अफगाण जो एक व्यक्ती होता, त्यांनी अफगाण व्यक्तीने यांची हत्या केली. कुठे? अंदमान निकोबार आयलँड्स तिथे जे आहे तिथे ते गेले होते. त्यावेळेस एका अफगाण व्यक्तीने यांची हत्या करून टाकली आहे. ठीक आहे, तर अफगाण व्यक्तीची हत्या. आता बघा, तुम्ही कॉर्नवॉलिस बघितला, आता नंतर तुम्ही मेयो बघितला, आणि याच्या पहिले पण तुम्ही जे आहे यांना बघितलं है ना, त्यांची पण हत्या झालेली आहे. कोणाची? नॉट लॉरेन्स, वॉज एल्गिनची पण हत्या झालेली आहे. 3 लोकांची तुम्ही बघू शकता पुढे ना पुढे हत्या झालेली आहे. सो हे आहेत लॉर्ड मेयो. सो लॉर्ड मेयोची कालावधी. ठीक आहे, डन. आगे बढे. लॉर्ड मेयो नंतर पुढे जायचं मित्रांनो. पुढे आपल्याला खूप इम्पॉर्टंट बघायचं आहे शेर अली पठाणने केली होती. बरोबर आहे. शेर अली पठाण, और जो अफगाण व्यक्ती आहे तो शेर अली पठाण. बरोबर. ठीक आहे. सो लॉर्ड मेयो नंतर आता पुढचा जो व्हाईसरॉय आहे त्याला आपल्याला बघायचा आहे. अनेकदा लोक लॉर्ड मेयो नंतर लिटनला वाचून घेतात डायरेक्ट. लिटनला जायच्या पहिले एक अजून व्यक्ती येतो, त्याचं नाव आहे नॉर्थब्रोक. लॉर्ड नॉर्थब्रोक. ठीक आहे, लॉर्ड नॉर्थब्रोक हे नाव आहे. लॉर्ड नॉर्थब्रोकची कालावधी आहे मित्रांनो 1872 ते 1876. ठीक आहे, 1876. यांच्या कालावधीमध्ये प्रसिद्ध कुका चळवळ झाली. कुका चळवळ. आता कुका चळवळ शिकवलेली आहे मी, पंजाब कुका चळवळ झालेली आहे. ओके, पंजाबची प्रसिद्ध कुका चळवळ यांच्याच काळामध्ये आहे. ठीक आहे, यांनी त्याच्या जे आहे पूर्णपणे कुका चळवळला यांनी जे आहे थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट यांच्या कालावधीमध्ये सुएझ कालवा बनला आहे. सुएझ कालवा तुमच्यापैकी कोणी सांगेल मला, कोणाच्या ताब्यात आहे? कोणता देश सुएझ कालवा हँडल करतो? सुएझ कालवा कोणता देश हँडल करतो? ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी सांगेल मला. ठीक आहे, आणि सुएझ कालवा कोणत्या 2 सागरांना जोडतो हे कोणाला माहिती आहे तुमच्यापैकी तर मला सांगा कमेंट मध्ये. सुएझ कालवामुळे काय झालं आहे, 7000 किलोमीटर कमी झाले. भारत आणि इंग्लंडच्या मध्ये 7000 किलोमीटर कमी झाले. अरे सुरुवातीला असं फिरून यावं लागायचं ना, सुरुवातीला असं फिरून आफ्रिका फिरून असे भारतात यावं लागायचं. आता भारतात असं फिरून यायची गरज नाही, आता डायरेक्ट इथून इथे झालं. 7000 किलोमीटर जे आहे ते कमी झालेले आहे सुएझ कालव्यामुळे. ठीक आहे, सुएझ कालवा कोणत्या देशाच्या अधीन आहे आणि सुएझ कालवा कोणत्या 2 सागरांना जोडतो? ठीक आहे, नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये जर तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, व्हेरी गुड आन्सर. सुएझ कालवा इजिप्तच्या अधीन आहे. इजिप्त, ज्याला आपण मिस्र पण म्हणतो, है ना, इजिप्तला मिस्र म्हणतात, बघून घ्या. ठीक आहे, तो इजिप्तला जो आहे इजिप्तच्या अधीन आहे आणि इजिप्त त्याला कंट्रोल करते पूर्णपणे. आणि येस, इथे जे आहे यू आर राईट,
इथे जे आहे भूमध्य सागर आहे आणि इथे लाल सागर आहे. भूमध्य सागर आणि लाल सागरला जोडलेला आहे इथे या इथे म्हणजे इथून जागा कट करून जे आहे हे दोन पाण्यांना जोडलं आणि इथे जे आहे कालवा बनवला. अशा पद्धतीने जो आहे कालवा बनवण्यात आलेला आहे. तुम्ही बघून घ्या. ॲटलस वर्ल्ड ॲटलस असलंच पाहिजे आपल्याजवळ आणि वर्ल्ड ॲटलसचा अभ्यास आपला असला पाहिजे. ठीक आहे. सो यांच्या कालावधीमध्ये ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे. लॉर्ड नॉर्थब्रुकच्या कालावधीत ह्या घटना घडलेल्या आहेत. अनेकदा लोक स्किप करून जातात पण एक थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन असणं जरुरी. आता पुढच्या व्हॉइसरॉयकडे आपण जाऊया मित्रांनो. पुढचा जो व्हॉइसरॉय आहे त्याला बघूया मित्रांनो. पुढचा जो व्हॉइसरॉय आहे जो आपल्याला बघायचा आहे तो आहे लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटन त्यांच्याबद्दल मी भरपूर काही सांगितलं होतं आधी पण. अठराशे 76 ते 1882 सर्वात पहिले यांच्या काळात दिल्ली दरबार. आता तुम्हाला मी दिल्ली दरबार शिकवलेला आहे. पहिला दिल्ली दरबार आहे. दिल्ली दरबार भरवला आठवलं की नाही तुम्हाला. आणि राणी जी आहे विक्टोरिया, राणी विक्टोरियाला कोणती उपाधी देण्यात आली? कैसर ए हिंद. कैसर ए हिंद ही उपाधी. खूप पैसे खर्च केले होते लॉर्ड लिटन या कार्यासाठी दिल्ली दरबारासाठी. म्हणून कैसर ए हिंद यांच्या काळात देण्यात आलं आणि यांच्यावर खूप सारे प्रश्न उचलण्यात आले. लॉर्ड लिटन भारताच्या वर्तमानपत्रांनी अनेक वर्तमानपत्रांनी यांच्यावर प्रश्न उचलले. म्हणून यांनी एक ऍक्ट आणला ज्याला आपण म्हणतो वर्निकुलर प्रेस ऍक्ट 1878. या ऍक्टच्या अंतर्गत भारताच्या जे वर्निकुलर भाषा आहे, वर्निकुलर म्हणजे काय असतं? अरे लोकल भाषा, जी लोकल भाषा असते देशी भाषा त्याला वर्निकुलर म्हणतात. वर्निकुलर लँग्वेज जी आहे, वर्निकुलर लँग्वेज त्यांच्यावर प्रतिबंध लावला. तुम्हाला वर्तमानपत्र कशात काढावं लागेल? इंग्लिशमध्ये काढावं लागेल. ठीक आहे. सो वर्निकुलर प्रेस ऍक्ट काढण्यात आला आणि यालाच जे आहे मुस्कट दाबीचा कायदा पण म्हणतात. मुस्कट दाबीचा कायदा हे पण तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं एक वर्तमानपत्र होतं. एक वर्तमानपत्र होता. त्या वर्तमानपत्राला रातोरात त्या वर्तमानपत्राने रातोरात जे आहे स्वतःची लँग्वेज चेंज करून इंग्लिशमध्ये त्यांनी स्वतःला हे केलं जे आहे स्वतःला पेश केलं होतं. म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांनी आपलं. आणि तुम्हाला सांगितलं होतं एक ईश्वरचंद्र विद्यासागरचं एक वर्तमानपत्र होतं. त्याच्यावर सोमप्रकाश कदाचित त्याच्यावरही जे आहे त्याच्यावरही प्रॉब्लेम निर्माण झाला होता. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. तर हे वर्निकुलर प्रेस ऍक्टच्या बद्दल मी तुम्हाला मागे माहिती दिली होती. हे लिटनचा काळ आहे. ह्या लिटनच्या काळामध्ये ह्या काही घटना घडल्या. तर हे लक्षात ठेवायचं आहे मला, एवढ्या लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर अजून एक खूप भयानक गोष्ट घडली होती. ICS परीक्षा जी आहे, आता भारतीयांना ICS परीक्षा देण्याचा चान्स स्टार्ट झाला होता. ICS भारतीय विद्यार्थी भारतीय ICS परीक्षा देत होते. भारतांना ICS परीक्षा कधीपासून स्टार्ट झाला, चान्स कधीपासून झाला हे पण वाचा. ठीक आहे. की भारतीयांना ICS परीक्षा भारतीयांना देण्याचा चान्स हे तुम्हाला होमवर्क देतात. ठीक आहे. भारतीय व्यक्ती जे आहे ते ICS कधीपासून देऊ शकले आणि ICS भारतात कधीपासून झाली? पहिले ती भारतात नव्हती. ती कुठे होत होती? लंडनला होत होती. तुम्हाला सांगत होतो सुभाषचंद्र बोस शिकवत होतो. तुम्हाला सांगितलं होतं सुभाषचंद्र बोस लंडनला जाऊन ICS देऊन आले. सो ICS परीक्षा तर यांची जी वय होती ना, लॉर्ड लिटनने काय केली होती? 21 होती तर ही त्यांनी 28 पासून काय करून टाकली होती? 19 करून टाकली होती लॉर्ड लिटन. कारण भारतीय खूप जास्त आता परीक्षा वगैरे देत होते. ठीक आहे. म्हणून त्याच्यामुळे काय झालं होतं की 21 पासून यांनी जी वयोमर्यादा आहे ते 19 केली. तर ह्या काही घटना आहेत ज्या लॉर्ड लिटनच्या कालावधीत झाल्या. ठीक आहे. तर लॉर्ड लिटनची घटना ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. अमृत बाजार पत्रिका, व्हेरी गुड, छान. सो हे लॉर्ड लिटनच्या कालावधीतल्या घटना आहे. ठीक आहे. सो क्लिअर आहे लॉर्ड लिटनच्या कालावधीतल्या घटना. बरं. सो आता लॉर्ड लिटन नंतरची जी आपण आहे एक प्रसिद्ध शेवटचा जो व्हाईसरॉय आहे तो आपण कंप्लीट करू. जेणेकरून आपला उद्याचा जो टॉपिक आहे अजून इझी होऊन जाईल आणि उद्या आपला टॉपिक हे सर्व टॉपिक उद्या आपण संपू शकतो. तर पुढचा जो टॉपिक आपल्याला लॉर्ड लिटन नंतर जो करायचा आहे, लॉर्ड लिटन नंतर जो व्यक्ती येणार, ठीक आहे, त्या लॉर्ड लिटन नंतर येणार येस 1853 ICS. ठीक आहे. लॉर्ड लिटन नंतर आपण बघूया लॉर्ड रिपन. अजून थोडासा प्रगती त्याच्यावर अभ्यास करा. ठीक आहे. लॉर्ड लिटन नंतर आपण बघूया लॉर्ड रिपनकडे बघूया. कारण की ICS परीक्षा विद्यापीठ 1857 ला स्थापना होऊन झाली आहे
ठीक आहे. विद्यापीठमधून तुम्ही ग्रॅज्युएट झाल्याशिवाय तुम्ही ICS देऊ शकत नाही. सो थोडंसं त्याच्यावर अजून थोडंसं चेक करा की भारतीयांना कधी चान्स भेटतो. चलो एनिवे आगे बढ़ते हैं. लॉर्ड रिपन की तरफ जाते हैं. लॉर्ड रिपन एक नंबर माणूस आहे. लॉर्ड रिपन यांनी भारतीयांसाठी खूप कार्य करण्यात म्हणजे सामाजिक कार्य यांनी खूप केले. 1880 ते 84 ही कालावधी आहे. 1880 ते 84. ठीक आहे. सर्वात पहिला फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट यांच्या कालावधी झालेला आहे. फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट कधी आहे? फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट 1881. ठीक आहे. फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट 1880. ठीक आहे. यांच्या काळात फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट यांनी जो आहे वर्निकुलर प्रेस ऍक्ट जो लागू केला होता, कोणी केला होता? लिटननी. तो यांनी काय केला? समाप्त करून टाकला, एंड करून टाकला. रॉंग. वर्निकुलर ऍक्ट बंद करो, ये बराबर नहीं है. लॉर्ड लिटननी ते बंद केलं. ठीक आहे. जे कोणी लावलं होतं? लिटननी लावलं होतं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला रद्द केलं. ठीक आहे. आणि म्हणून याला जे आहे लिबरेटर ऑफ इंडियन प्रेस म्हणून लिबरेटर ऑफ इंडियन प्रेस. लिबरेटर ऑफ इंडियन प्रेस याला बघून घ्या काय म्हणतात. तर एक्झॅक्टली बरेचसे काही पॉईंट्स असतात जे आपल्याला इंग्लिशमध्ये अवेलेबल असतात. ठीक तर यांना लिबरेटर ऑफ इंडियन प्रेस म्हणतात लॉर्ड रिपन. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लॉर्ड रिपनच्या कालावधीत एक बिल आलं होतं, कॉन्ट्रोवर्शियल बिल होतं ते. त्याचं नाव होतं इल्बर्ट बिल. खूप इम्पॉर्टंट आहे इल्बर्ट बिल. वारंवार आयोगाने प्रश्न इल्बर्ट बिलवर विचारलेला आहे. ठीक आहे. काय होतं मित्रांनो हे इल्बर्ट बिल? या इल्बर्ट बिलच्या अंतर्गत जे आहे भारतीय न्यायाधीश जे आहेत ते न्याय ऐकू शकतील. कोणाच्या विरुद्ध ऐकू शकतील? जे इंग्रज आहेत, जे गोरे लोक आहेत, त्या गोरे लोकांच्या विरोधात हे जे आहे न्यायाधीश, भारतीय न्यायाधीश न्याय ऐकू शकतील. ठीक आहे. पहिले कसं होतं की इंग्रजांचे जे प्रॉब्लेम होते, इंग्रज न्यायाधीशच बघायचे. भारतीय लोक न्यायाधीश बनत होते. आपल्याला माहिती आहे न्यायमूर्ती रानाडे आलेले आहेत. आता या कालावधीत न्यायमूर्ती रानाडे आहेत. सो भारतीय जे न्यायाधीश आहेत ते इंग्रजांचा खटले चालू शकणार नाही. आणि यालाच आपण इल्बर्ट बिल म्हणतो. इल्बर्ट बिलमध्ये भारतीय न्यायाधीशांना परवानगी भेटली होती इंग्रजांच्या कायद्यावर, इंग्रजांच्या खटल्यांवर सोडवण्याचे, प्रॉब्लेम सोडवण्याचे हा अधिकार आपल्याला भेटला. पण इल्बर्ट बिल जो आहे हा पारित नाही झाला. इंग्रजांनी याला काळा कायदा म्हटलाय. हा इंग्रजांचा काळा कायदा आहे, लक्षात ठेवा. भारतीयांचा काळा कायदा विचारलास काय आन्सर असेल? रोलॅट ऍक्ट. रोलॅट ऍक्टला भारतीयांनी काळा कायदा म्हटलं. पण इंग्रजांचा हा काळा कायदा आहे. इंग्रजांनी याला काळा कायदा म्हटलं. हे बरोबर नाही आणि याला पारितच नाही दिलं. म्हणून लॉर्ड रिपनने राजीनामा दिला. लक्षात ठेवा. तर हे पण पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मुक्तीदाता. येस. सो आणि तुम्हाला अजून यांच्या काळात लक्षात ठेवायचं आहे की यांच्या काळात पहिली यशस्वी जनगणना, यशस्वी सक्सेसफुल जनगणना. ठीक आहे. तिकडे सक्सेसफुल नव्हती झाली. सक्सेसफुल जनगणना जी आहे यांच्या कालावधीपासून सुरू आहे. सक्सेसफुल यशस्वी नाही. लिबरेटर ऑफ इंडियन प्रेस म्हणजे मुक्तीदाता नाही आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. मुक्तीदाता तो होता जो तुम्हाला सांगितलं तो काफ. ठीक आहे. सो यशस्वी जनगणना यांच्या कालावधीत झालेली आहे. यांच्या कालावधीतच हंटर कमिशन आलं होतं. शिक्षणाचं हंटर कमिशन यांच्या कालावधीत आलं. हंटर कमिशन ज्याला महात्मा फुलेंनी भेट दिली, हेच ते हंटर कमिशन. ठीक आहे. ते हंटर कमिशन या शिक्षणासाठी इथे आलं. हंटर कमिशन 2 आहेत, लक्षात ठेवा. हंटर कमिशन 2 आहेत. ते रोलॅट जे जलियनवाला बाग होता हत्याकांड, ते हंटर आयोग ते वेगळं आहे आणि हे शिक्षणाचं हंटर आयोग आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेवरती त्यांनी कायदा बनवलेला आहे. म्हणून यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे काय म्हणतात? जनक पण म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक, कारण की यांनी त्याच्यावर जे आहे कायदा आणला स्थानिक स्वराज्य संस्थेवर. स्थानिक स्वराज्य संस्थेला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. ठीक आहे. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. ठीक आहे. तो यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न इथून कुठेतरी झालेला. केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण 2 वेगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर लॉर्ड रिपनच्या बद्दल ह्या सर्व पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. सो ठीक आहे. अजून काही? ओके, डन. हे सर्व आहे रिगार्डिंग लॉर्ड रिपन. अजून काही तुम्हाला विचार असेल तर तुम्ही सांगू शकता, विचारू शकता. सत्येंद्रनाथ टागोर तो बरोबर आहे. सत्येंद्रनाथ टागोर पहिले पास करणारे आणि पहिले जॉईन करणारे 2 वेगवेगळे आहेत. जनगणना घेण्याचे कारण काय? जनगणना घेतल्यानंतर आपल्याला डेमोग्राफच्या बद्दल माहिती पडते. डेमोग्राफ म्हणजे क्षेत्र. डेमोग्राफ बद्दल पूर्ण माहिती भेटते, क्षेत्राबद्दल पूर्ण माहिती भेटते, लोकसंख्याबद्दल माहिती भेटते, लोकसंख्येची माहिती भेटते, स्त्री पुरुषांची माहिती भेटते, स्त्री किती आहे, पुरुष संख्या किती आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते. अरे इंग्रज आधीपासूनच रिसर्च ओरिएंटेड होते. आधीपासूनच इंग्रज जे आहेत ना यांना विज्ञान खूप आवडतं.
तुम्ही अजूनही बघा, आता बघा तुम्ही वॅक्सिन बनवून राहिली आहे. वॅक्सिनची सुरुवात पण ऑक्सफर्डपासूनच झालेली आहे. हे विज्ञानवादी लोक आहेत, यांना विज्ञान खूप पसंत आहे. तिथे जेव्हा रेनेसन्स आलं होतं, जिथे इंग्लंडमध्ये जेव्हा रेनेसन्स आलं होतं, जेव्हा एक क्रांती चालू झाली होती, तेव्हापासून यांना विज्ञान पसंत आहे. म्हणून यांनी हे सगळ्या गोष्टी, अरे रेल्वे बघा, त्यांनी तिथे रेल्वे आणली, स्कॉटलंडला दुसरा देश भारत आहे रेल्वे. तो प्रत्येक गोष्ट जी आहे त्यांनी भारतामध्ये प्रयोग केला, कारण की ते विज्ञानवादी होतेच, नो डाऊट. ठीक आहे. सो हे सर्व जे आहे घटना तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आजही जनगणना घेतली जाते, त्यांनी डेमोग्राफबद्दल माहिती भेटते, लोकसंख्या, पॉप्युलेशन, स्त्री महिला पुरुष गुणोत्तर प्रमाण वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, लोकसंख्येची घनता, ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन, डेटा भेटतो आपल्याला. ठीक आहे. आणि त्यानुसार आपण नियोजन करू शकतो. जेव्हा आपल्याला डेटा भेटतो तेव्हा आपण नियोजन करू शकतो. ठीक आहे. बरोबर. ठीक आहे. सो आजसाठी एवढं पुढे आहे. आपण उद्या भेटूया मित्रांनो. अजून तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला विचारा. ठीक आहे. चला आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या क्लासमध्ये आपण भेटूया. ठीक आहे. उद्या भेटूया. उद्या इथून आपण टॉपिक कंटिन्यू करूया. ठीक आहे. जय भीम, जय भारत.